हंगामातील पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून त्यामुळे रायपूर येथील शेतकऱ्याने घेतले टरबूजाचे पीक तर एकरी उत्पादन मिळाले 2.5 लाख रुपये। चांदवड प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यातील रब्बी हंगामातील नगदी पीक शेतकऱ्याचे म्हटले तर कांदा हे पीक नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मानले जाते। मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी केलेल्या कांदा पिकाला शासन योग्य भाव देत नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पिकाचा खर्च देखील निघत नाही। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे। त्यासाठी शेतकऱ्यांपुढे शेतात कोणते पीक घ्यावे असा प्रश्न समोर उभा असताना देखील शेतकऱ्याने हिंमत न हारता पीक पद्धतीत बदल करून रब्बीच्या हंगामात टरबूज हे पीक घेत आहे। कारण उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त मानवी जीवनाला थंड फळ फ्रूट खाण्यास जास्त लागते। सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान सणाचा मोठा पवित्र सण असल्याने त्यामध्ये देखील त्यांना थंड हे पदार्थ लागतात। त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका रायपूर या गावातील शेतकरी मधुकर एकनाथ गुंजाळ व मुलगा भरत मधुकर गुंजाळ या शेतकऱ्यांनी 1 एकर टरबूज हे पीक घेतले आहे। त्यामध्ये एका एकरमध्ये 6000 झाडे लावली असता त्यात एकरी खर्च 70,000 एवढा आला आहे। मात्र त्यास एका एकरामध्ये खर्च वजा जाता 2.5 ते पावणे 3 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळालं आहे। या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। नाशिक जिल्ह्यातील सर्वात अग्रेसर पीक जर शेतकऱ्यांचं म्हटलं तर कांदा मका सोयाबीन हे पीक म्हटले जात आहे। मात्र दरवर्षाप्रमाणे शेतकरी हा कांदा पीक भरघोस लावले जातो, मात्र त्याला उत्पादन खर्च हा मिळत नाही। त्यामुळे शेतकरी जे कांदा पीक केले जातं त्याला भाव हा शेतकऱ्यांना कांद्याचा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता कांदा या पिकाला फाटा देत त्यांनी टरबूजाची वाडी लावली आहे। आणि माझ्या समोर माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण ही इथं टरबूज केलेली आहे, टरबूजाची इथं शेती केलेली आहे। आणि बाहेरून ह्या टरबूज क्षेत्राला पिकाला मागणी आहे। आता सध्या रमजानचा महिना चालू असल्यामुळे संपूर्ण ठिकाणी मुस्लिम बांधव यांना संध्याकाळच्या वेळेस रोजा सोडल्याच्या नंतर त्यांना गोड पदार्थ म्हणून टरबूज किंवा काकडी असे काही पदार्थ खाण्यासाठी पाहिजे असते। त्यासाठी आता सध्या रमजान महिना चालला असल्यामुळे टरबूजाचा हा पीक हे जास्त मागणी आहे। त्यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी आहेत, त्यांशी संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही? कांदा शेतीमध्ये कांदा हे पीक नाशिक जिल्ह्याचं नगदी ठरले जात होतं, परंतु त्याला तुम्ही फाटा देत आणि टरबूजाचे पीक केलं, काय सांगाल? टरबूजाचं पीक करण्याचा उद्देश असा आहे की कांद्याचा खर्च आणि कांद्याची अति लागवड, मागणी आणि पुरवठ्याचा तफावत खूप आहे। मागणी कमी, पुरवठा करणारे खूप झाले, कांदा पिकवणारे खूप शेतकरी झाले। त्याच्यामुळे कांद्याचा खर्च खूप झाला, मजुरी खूप वाढली, एकरामागे त्याचा खर्च जास्त आणि नफा कमी। म्हणून त्याला एक वेगळं काहीतरी करू म्हणून आम्ही 4 वर्षापासून टरबूज लावतो। यावर्षी थोडे जास्त लावले, भाव बी चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरवर पीक आहे, शाश्वत पीक आहे, आपल्या हातातलं आहे। 2 स्प्रे एक्स्ट्रा करून आपण त्याला वाचू शकतो किंवा आणू शकतो। आणि एकरी उत्पादन साधारणतः 6000 झाडं 6500 झाडं जर लागले तर 25 टन ते 30 टनाच्या आसपास येतं। 25 टन जरी पकडलं तर साधारणतः 10 रुपयाचा जरी भाव पकडला तरी 2.5 लाख रुपये होता। 70,000 रुपये एकरी खर्च जाऊन राहिलेला उरलेला आपल्याला नफा उरतो। मजूर कमी, डोक्याला टेन्शन नाही, आरामशीर येणार पीक म्हणजे टरबूज। कांदा पिकापेक्षा तुम्हाला परवडतं? खूप चांगलं, कांदा पिकापेक्षा खूप चांगलं। कांद्याला खूप म्हणजे कष्ट खूप आहे, रात्रंदिवस कांद्यात झटावं लागतं, तेव्हा कांद्याचं काहीतरी मिळतं। दादा, काय सांगाल तुम्ही? कांदा हे फार कष्टाचं पीक झालं, त्याला अवधी बी 5 ते 4 महिने लागतात। त्या म्हणजे अवधीमध्ये खर्च जास्त येतो, वातावरण एक तर निरोगी झालं त्याच्यामुळे औषध जास्त लागतात आणि त्याच्यामुळं हे पीक महागच पडतं। त्यामुळे टरबूजाची लागवड आम्ही केली। हे काय 60 दिवसाचं पीक आहे, 60 दिवसात खर्च कमी येतो, माणसंही कमी करायला लागतात। मग व्यापारी आल्यानंतर मग तोच तो तोडून देतो, आपाप खर्च कमी होतो आमचा। त्याचप्रमाणेच या
कांदा पिकाला कम से कम 4 महिन्याच्या आसपास हे पिकाला लागत असते. त्यामुळे त्यांनी कांदा ह्या पिकाला फाटा देत त्यांनी टरबूजाचे पीक लावलं. कारण टरबूजाचं हे पीक जे आहे ते 2 महिन्यामध्ये येतं आणि एकरी त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांनी या शेतामध्ये आज या रायपूर या चांदवड तालुक्यातील रायपूर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी टरबूजाचं पीक घेतलेलं आहे. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60.